नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्वजणी? तर आज मी खूप अशा महत्त्वाच्या विषयासोबत आलेली आहे आणि तो विषय तुम्हाला थंबनेल वरून आपल्या थोडीफार तुम्हाला हिंट आलीच असेल की तो विषय नेमका कोणता आहे. आणि हो, मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगते की या व्हिडिओच्या शेवटी मी माझा स्वतःचा अनुभव सुद्धा शेअर करणार आहे की मी माझ्या बाळाला दूध पिण्यापासून किंवा स्तनपानापासून कसं थांबवलं, या म्हणण्यापेक्षा माझ्या बाळानेच स्वतःहून स्तनपान हे कसं सोडून दिलेलं आहे. तर तीच जादुई ट्रिक मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि जर का तुम्हाला ती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच व्हिडिओवर असं शेवटपर्यंत राहा. आणि जर का आपल्या चॅनलला तुम्ही पहिल्यांदा व्हिजिट केली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूलाच बेल आयकॉन आहे, त्यावर क्लिक करून ऑल वर क्लिक करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन ही सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येईल. आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक करायला पण अजिबात कंजूसपणा करू नका. याने मला नवनवीन असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी प्रोत्साहन भेटते. आणि जर का तुम्हाला हेल्पफुल वाटला तर गरजूपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. हे बघा, बाळाला साधारणतः WHO मान्यतेनुसार बाळाला जन्मापासून ते 6 महिन्यापर्यंत आईचे दूध देणे हे खूप अत्यावश्यकच आहे. पण 1 ते 2 वर्षापर्यंत बाळाला दूध पाजणे हा आयडियल पिरियड आहेच. प्रत्येक आईच्या इच्छेशक्तीवरती अवलंबून आहे की तिला तिच्या बाळाला किती वयोगटापर्यंत स्तनपान करावायचे आहे. तर हे प्रत्येक आईवरती डिपेंड आहे, प्रत्येक बाळावरती डिपेंड आहे. तर त्याच विषयाची आपण माहिती जाणून घेणार आहोत. बाळाला आपण ज्यावेळेस स्तनपानापासून दूर करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा बाळ हे खूप रडतं, चिडचिड करतं, बाळाला त्रास होतो. अर्थातच आहे, बाळाला त्रास झाला म्हणजे आईला त्रास होणार आहे. ज्यावेळेस बाळ रडतं त्यावेळेस आपल्यालाही वाईट वाटतं. आई वेगवेगळे प्रयत्न करतात की निप्पलला झेंडूबाम लावतात, विक्स लावतात, किंवा काही मेडिकलवरून काही मेडिसिन आणतात, त्याला ते औषध लावतात, जेणेकरून ते बाळाला तो वास किंवा ती चव जी आहे ते नकोसं वाटतं आणि बाळ स्तनपान हे करत नाही. तर अशाच काही वेगवेगळे प्रयोग आपण ज्याने जसं सांगितलं तसा प्रयोग करून पाहतो. आणि तेवढे प्रयत्न करूनही बहुतांश वेळा सगळे प्रयत्न हे वाया जातात. बाळ रात्रीला खूप रडतं, चिडचिड करतं आणि आईला पण त्याचा कळवळा येतो आणि आईला पण त्रास होतो. त्यामुळे आई काय करते, ते पुसून टाकते ते, किंवा ते काही लावलेलं असेल ते काढून टाकते आणि बाळाला स्तनपान देण्यासाठी सुरुवात करते. आणि त्यावेळेला सुद्धा आईची ममता जी आहे ती हारली जाते आणि बाळाचं प्रेम हे जिंकल्या जातं. तर साधारणतः काय होतं की बाळाला जर का आपल्याला स्तनपानापासून सोडवायचं असेल तर सुरुवातीपासूनच यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत. जर का मी काय म्हणते, जर का आपल्याला बाळाला स्तनपानापासून सोडवायचंच आहे, असा एक वयोगट असतो की तिथे बाळाला आपल्याला स्तनपान हे थांबवणं गरजेचंच असतं. आणि ते बाळ आणि आई या दोघांसाठी पण चांगलंच असतं. पण हे तर आपल्याला सुरुवातीलाच माहित असतं, पण त्याची सुरुवात ही आपल्याला सुरुवातीपासून करावी लागते. जसं की आपल्याला बाळ जर का सुदृढ जन्माला घालायचं असेल तर डायरेक्टली आपण 9व्या महिन्यामध्ये काहीतरी चांगलं चुंगलं खाऊन आपण खाल्लं तर चालतं का? किंवा डायरेक्ट आपण 9व्या महिन्यामध्ये ट्रीटमेंट घेतली तर चालते का? नाही. तसंच बाळाला आपल्याला स्तनपान सोडविण्यासाठी बाळाला आपण ज्यावेळेस सुरुवात करतो तेव्हापासूनच याची सुरुवात करायला हवी, असं माझा वैयक्तिक मत आहे. तर बघा, तुम्हाला किती जणींना पडतं ते, आणि मला नक्कीच खात्री आहे की हे 100% तुम्हाला याचा फायदाच होणार आहे. आणि म्हणूनच म्हणते की हा व्हिडिओ जी तुमच्या ओळखीची जी कोणी तुमची बहीण असेल, तुमची फ्रेंड असेल, आता जी की प्रेग्नेंट आहे किंवा त्यांना नुकतंच छोटं बाळ आहे 6 महिन्याचं किंवा 8 महिन्याचं, तर अशा तुमच्या रिलेटिव्हजना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, त्यांना नक्की मदत होईल. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी जे सांगते की आपल्याला सुरुवातीपासूनच याचा प्रयत्न करावा लागतो. तर त्यामध्ये आपल्याला अशी गोष्ट करायची आहे की सगळ्यात महत्त्वाची, ज्या वेळेस आपण बाळाला स्तनपान करतो त्यावेळेस दिवसा किंवा रात्री होईल तितक्या शक्यतो बाळाला झोपून पाजण्याची जी पद्धत आहे ती स्वीकारूच नका. म्हणजे बाळाला ज्यावेळेस तुम्हाला दूध पाजायचं आहे त्यावेळेस बाळाला तुम्ही उठून बसा, ताट टेकून बसा आणि त्यावेळेसच
बाळा आरामशीर बसा आणि बाळाला बसूनच स्तनपान करा. म्हणजे काही काही वेळेला काय बऱ्याच बाळांना काय होतं की दूध पिता पिता झोपण्याची जी सवय आहे ती असते. बाळा दूध पिता पिता झोपतं. जोपर्यंत त्याच्या तोंडामध्ये आपण स्तन देत नाही तोपर्यंत त्याला गुंगच येत नाही. अशा बऱ्याचशा बाळामध्ये आपल्याला हा अनुभव दिसून येतो. तर याच्यासाठीच आपल्याला प्रयत्न करायचे आहेत की आपल्याला बाळाला बसूनच दूध पाजवायचे आहे. आणि ज्या वेळेस बाळ 6 महिन्याचं होतं, पुढची स्टेप काय आहे, ज्या वेळेस बाळ 6 महिन्याचं पूर्णपणे बाळाला 6 महिने पूर्ण होतात त्यावेळेसच बाळाला आपल्याला हळूहळू वरचा आहार चालू करायचा आहे. आणि जसं आपण वरचा आहार चालू करणार तसं आपल्याला एक एक स्टेप जात जे आहे आपण बाळाचं स्तनपान करण्याचं जे प्रमाण आहे किंवा दूध पाजण्याचं जे प्रमाण आहे ते हळूहळू वेळा कमी करायच्या आहेत. म्हणजेच बाळाला जर तुम्ही दिवसभरामध्ये 3 वेळा वरचा आहार दिला आणि 2 वेळेस काही फळं वगैरे दिली तर आपण अशा किती होणार 5 वेळा 2 ते 3 वेळा बाळाला स्तनपान द्या. बाळाला जर का असं करत करत बाळाचं पोट भरलेलं राहील, बाळ एनर्जेटिक राहील आणि बाळ एनर्जेटिक राहिल्याच्या नंतर बाळाला जे आहे ते स्वतःहूनच तुम्हाला स्तनपान हे मागणार नाही आणि हळूहळू त्याची सवय ही मोडत जाईल. आणि ज्या वेळेस बाळ 1-1.5 वर्षाचं होईल त्यावेळेस तो स्वतःहूनच स्तनपान जे आहे ते सोडून देईल किंवा तुम्हाला कुठलेही प्रयत्न करायची गरज नाही. बरं ठीक आहे, आता घाबरू नका. तुम्ही म्हणाल की आमचं बाळ तर आता 1.5 वर्षाचं आहे, आमचं बाळ 1 वर्षाचं आहे, आता आम्ही काय करावं. काही हरकत नाही. जर का तुमचं बाळ 1-1.5 वर्षाचं असेल तरीही घाबरून जाऊ नका. तर यासाठी आपल्याकडे कोरफड आहे जी की नॅचरली कोरफड असते. दुकानावरून किंवा मेडिकलवरून जी पॅकिंगमध्ये येते ती नाही. आपल्याला ताजी कोरफड घ्यायची आहे. त्यामधला गर काढून ते आपण निप्पलला लावू शकतो. त्याची चव थोडी कडवट असते. बाळ तो पिल्याच्या नंतर थोडंसं आऊ करेल, थोडंसं वाकडं तिकडं तोंड करेल, तो पुसून टाक म्हणेल. पण आपण त्याला सांगायचं की बाबा हा पुसून टाकलं तरी पण ती परत तसंच येतोय. आईला बाऊच झालाय, हात झालाय. तुम्ही मेडिकलवरती पण त्याच्या स्ट्रीप भेटायला ते पण तुम्ही त्या ठिकाणी लावू शकता. आणि डॉक्टरांच्या ज्यावेळेस एखादे तुमच्या ओळखीचे डॉक्टर असतील तर त्यावेळेस की त्यांच्याकडनं पण सांगू शकता की बाळाला सांगू शकता की आता आईला तुझ्या बाऊ झालाय, हा झालाय, हा ते काढायचं नाही, दुखते असं आपण बाळाला जर का सांगितलं तर आपण जसं बाळाची काळजी घेतो तसंच बाळही आपली काळजी घेते. आपण जसं बाळावर प्रेम करतो तसंच बाळही आपल्यावर प्रेम करतो. भलेही तो छोटा असेल पण त्याला जाणीव आलेली असते थोड्याफार प्रमाणामध्ये आणि त्यालाही कळतं की हो आपल्या आईला त्रास होते त्यामुळे नको आपण ती ममम खाऊ, ती छान आहे, आईने दिलेली वरची जी ममम आहे ती छान आहे, आपण ममम खाऊ, आपण पोळी खाऊ, आपण भात खाऊ. हे बाळाच्या लक्षात येतं आणि बाळाला जी कोणती गोष्ट आवडत असेल तुम्ही त्याला मग्न करा त्याच्यामध्ये. आणि राहिला प्रश्न रात्रीच्या वेळेचा तर त्यावेळेला ज्यावेळेस बाळ मोठं झालेलं असतं त्यावेळेस रात्रीलाच आपण बाळाला पाणी वगैरे उठून पाजू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं ज्यावेळेस बाळाचं रात्रीचं जेवण आपण भरवतो बाळाला ते खूप हाय प्रोटीनने भरपूर असावं जेणेकरून बाळाचं पोट जे आहे ते फुलफिल होईल आणि बाळाला रात्रीला जास्त प्रमाणात जाग पण येणार नाही आणि तो तुम्हाला स्तनपान देण्यासाठी सुद्धा बोलणार नाही. तर ही खूप जास्त काही असा अवघड प्रश्न नाहीये. खूप सोपं आहे बाळाला स्तनपान सोडवण्यापासून. आणि आता मी तुम्हाला शेअर करते माझा वैयक्तिक अनुभव. तर मी माझ्या बाळाला स्तनपान करत असताना मी माझ्या बाळाला 6 महिन्यापर्यंत पाणी पण दिलेलं नाही, फक्त माझं दूध दिलं होतं. आणि मला दूधही खूप छान प्रमाणात यायचं. माझ्या बाळाचं पोट भरेल एवढ्या प्रमाणात दूध यायचं. आणि 6 महिन्याच्या नंतर मग मी त्याला वरचा आहार जो आहे तो द्यायला चालू केला. वरचा आहार द्यायला चालू केल्याच्या नंतर मी त्याला हळूहळू तो आहार भरवत गेले. जसं त्याला आहार भरवत गेले साधारणतः 9 महिन्यापर्यंत त्याचे एक दूध पिण्याची जी वेळ आहे ती हळूहळू एक वेळ कमी होत गेली. म्हणजे दिवसभरात मी त्याला समजा 7 ते 8 वेळा पाजत असेल तर त्याची 8 वेळाऐवजी मग तो 7 वेळाच प्यायला लागला, नंतर तो 6 वेळाच प्यायला लागला. असं कमी होत ना तो 9व्या महिन्यापर्यंत दिवसभरात फक्त 2च वेळा स्तनपान मागायचा. आणि
नंतर मग मी परत त्याला अजून ज्यावेळेस त्याला 1 वर्ष पूर्ण झाले तर त्यावेळेस तो हळूहळू म्हणजे एकच वेळा स्तनपान घ्यायला लागला आणि मी माझी इच्छा होती की त्याला कमीत कमी 2 वर्षापर्यंत तरी मी स्तनपान द्यावं, पण नंतर ती गोष्ट माझ्या त्यावेळेला नाही लक्षात आली. पण ज्यावेळेस मी त्याला व्हॅक्सिन देण्यासाठी दवाखान्यात घेऊन गेले त्यावेळेस डॉक्टरांना विचारलं की मला डॉक्टर साधारणतः बरेच आई परेशान असतात किंवा प्रयत्न करत असतात की बाळाला स्तनपानापासून सोडविण्यासाठी, आणि मला माझ्या बाळाला 18 महिन्यापर्यंत 2 वर्षापर्यंत मला माझ्या बाळाला स्तनपान द्यायचं आहे, तरी सुद्धा माझं बाळ घेत नाही. मी त्याच्या तोंडामध्ये स्वतःहून माझं दूध देत आहे तरी सुद्धा तो बोलतो की नको नको मला नको हे. मग असं का? तर मग परत डॉक्टर म्हटले की काळजी करू नका, काही काळजी करण्यासारखं नाही. तुम्ही बाळाला पोटभर वरचा आहार देत आहात आणि त्याला तुम्ही फुलफिल आहे, तो हाय एनर्जेटिक फील करतो, त्यामुळे त्याला जे आहे ही दूध पिण्याची भावना होत नाही आणि काही हरकत नाही. तुमचं बाळ जर स्वतःहून त्यासाठी तयार असेल तर चांगलीच गोष्ट आहे. तुम्ही त्याला वरचा आहार द्या आणि त्याने 1 वेळा घेत आहे तर ठीक आहे. नंतर तो 13 महिन्याचा होईपर्यंत फक्त रात्रीला 1 वेळाचं फीड करायचा आणि नंतर मग हळूहळू ते जसं त्याच्या वेळा कमी होत गेल्या तसं ऑटोमॅटिकली माझं दूध बनणं पण कमी झालं आणि येणं पण बंद झालं आणि अशा प्रकारे माझ्या बाळाने स्वतःहूनच दूध पिणं हे सोडून दिलेलं आहे. आणि त्यामुळेच मी सांगते की तुम्हाला आपल्याला हे तर माझ्याकडून या गोष्टी घडत गेल्या आणि 6 महिन्यापर्यंत हाय प्रोटीनयुक्त आहार आपण बाळाला काय द्यावा, कसा द्यावा, किती प्रमाणात द्यावा, कोणता द्यावा, असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत अजून भरपूर येणार आहे आणि त्यासाठीच तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि हो बेल आयकॉन दाबून ऑल वर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. भेटूयात अशाच नवीन माहिती सोबत. तोपर्यंत नमस्कार.